हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजपासून आपण सुरू करत आहोत न्यूझीलंड सिरीज। आत्ताच आम्ही सुंदर ऑकलंड न्यूझीलंडमध्ये उतरलो आहोत। तुम्ही जर इथे कार भाड्याने घेणार असाल आणि पहिल्यांदाच घेणार असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल। ऑकलंड एअरपोर्टला 2 टर्मिनल्स आहेत, एक इंटरनॅशनल आणि एक डोमेस्टिक। त्याच्या बाहेरच तुम्हाला रेंटल कार्सचे ऑफिसेस दिसतात, पण आम्ही आधीच कार रेंटल बुक केलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त वेळ लागला नाही। आमच्यासाठी रेंटल कारवाले तिथे आलेले होते। एअरपोर्टपासून 10 मिनिटाच्या अंतरावर त्यांचं ऑफिस होतं। तिथे गेल्यानंतर आपल्याला रिसेप्शनमध्ये चेक इन करायला पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि क्रेडिट कार्ड आणि बुकिंग कन्फर्मेशन या सगळ्या गोष्टी लागतात। कार घेताना तुम्हाला कारची तपासणी करायला लागते। तिथे स्क्रॅच, डेंट्स असतील तर त्याचे फोटो काढून घ्यायला लागतात। बहुतेक कार ह्या ऑटोमॅटिक गिअर आहेत, तरीही हे आधीच आपण स्पष्ट बोललेलं बरं। सगळ्या गोष्टी चेक करून आम्ही कारने आमच्या हॉटेलला आलो। ऑकलंडमध्ये हॉटेलला आम्ही चेक इन केलं आणि थोडा वेळ आराम करून संध्याकाळी हार्बरला जायचं ठरलं। आणि हार्बरला गेल्यानंतर फेरीमध्ये बसण्याचा मोह हा कुणालाच आवरू शकत नव्हता, त्यामुळे आम्ही फेरीमध्ये बसून हार्बर बघण्याचा आनंद घेतला। जसं जसं आपण आत समुद्रात जातो तसं आपल्याला लक्षात येतं ते म्हणजे वातावरण किती शांत आहे। दिवसभराच्या गडबडीतून बाहेर पडून इथे फक्त लाटा आणि शहराचा हलकासा आवाज आपल्याला ऐकू येतो। ऑकलंडचा स्कायलाईन नक्कीच आकर्षक आहे, खास करून रात्रीच्या वेळी जेव्हा इथे लाईट सुंदर दिसतात। फेरीच्या या राईडमध्ये एक मुख्य आकर्षण म्हणजे ऑकलंड हार्बर ब्रिज। शहराचा हा एक मुख्य भाग असून हे बघण्यासाठी खूप लोक येतात। हा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे। या पुलाचा आकार आणि डिझाईन पाहून आपल्याला त्याला तो किती सुंदर असेल हे दिसतं। आणि जर तुम्ही भाग्यशाली असाल तर बंजी जंपिंग करणारे लोक सुद्धा तुम्हाला इथे दिसतात। शहराचे दिवे हे तुम्हाला इथे पाण्यात चमकताना दिसतात। संपूर्ण स्कायलाईन एक शिमरिंग प्रकाशाप्रमाणे दिसतं आणि नक्कीच इथे एक सुंदर दृश्य आहे। याच दृश्यामुळे मन शांत होतं आणि त्या गडबडीतून दूर जातं। आजचा हा ऑकलंड फेरीचा अनुभव खूपच सुंदर होता। ऑकलंडमध्ये कधी येणार असाल तर ही फेरी तुम्हाला नक्कीच घ्यायला हवी। शहर आणि समुद्राचा एकत्रित अनुभव तुमचं मन निश्चितच मोहून टाकेल। जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर लाईक बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।